यांनी 5 लाख रुपयाचं काम यांनी केलं नाही, हे काय सांगतो आम्हाला आम्ही विकास कामं केले. 2009 साली त्यांनी विकास त्यांच्या बुद्रुकचा करू शकले नाही, तर नाना का करतील? आमचा विजय निश्चितच झालेला आहे. कारण की आम्ही, तुम्ही म्हणताय मी 4.5 कोटीचा निधी आणला, ते म्हणतायत की विकास कामं आम्ही केली आणि आम्ही केलेली कामं पण सांगतात ना. त्याच्यामुळे मला लोकांचा एवढा पाठिंबा आहे. यांनी कोणतीही विकास कामं केलेली नाही. लोकांनी अजून डिक्लेअर केलं आहे, किशोर तू निवडून आलेला आहेस, तुझा विजय नक्की पक्का आहे. बाळासाहेबांनी जो तयार केलेला जो सैनिक आहे, तो सच्चा सैनिक कधीही घड्याळाचं बटन दाबणार नाही, हे तुम्हाला 100% मी खात्री देतो. सगळा विकास त्यांनी केला, तर तुम्ही 5 वर्ष काय केलं? जनता त्यांना यावेळेस नक्की 100% धडा शिकवल. त्यांनी सांगितलं का 2009 साली आमचे बंधू गुरुनाथ पालकर खोटं बोला पण रेटून बोला, हे त्यांना आता लागू पडले. आपण नगरसेवकाचा अर्थ काय? पण बंडखोरीचा आम्हाला कुठेच फटका बसणार नाही. कधी राष्ट्रवादीला मतदान केलं नाही, करणार नाही. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट. सध्या संपूर्ण कर्जतमध्ये निवडणुकांचं जोरदार वारं वाहतंय. महायुतीमधून असेल किंवा नव्याने स्थापन झालेल्या परिवर्तन विकास आघाडीतून असेल, अनेक उमेदवार आमने सामने आहेत. आज आपण प्रभाग क्रमांक 1 मधल्या उमेदवारांशी चर्चा करतोय. प्रभाग क्रमांक 1 हा चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय, कारण या ठिकाणी असणारी परिवर्तन विकास आघाडी विरुद्ध महायुती ही आमने सामने आलेली आहे. आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये मला वाटतं अनेक वर्षांचा राजकीय वाद सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टींचा एक ग्राउंड लेवलला आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे उमेदवार आहेत किशोर कदम. दादा, तुमचं स्वागत करतो या चर्चासत्रात. प्रदीप दादा, तुमचं सुद्धा स्वागत आहे. नमस्कार. किशोर दादा, लोकांशी आम्ही बघतोय की प्रचंड जनसंपर्क वाढवताय. तसं जनसंपर्क तुमचा आहेच, पण तरी सुद्धा आपण गाठी भेटी घेताय. लोकांचा तुम्हाला कशा रीतीने प्रतिसाद मिळतोय? नमस्कार, मी किशोर पांडुरंग कदम. मी वार्ड क्रमांक 1 मधून शिवसेना भाजप RPI या माझे उमेदवार मला संधी मिळाली आहे. त्या संधीचं मी 100% सोनं करणार ही मला खात्री आहे. आणि समाजामध्ये जे वार्ड क्रमांक 1 मध्ये आज मी घरी घरी पोचलेलं आहे. माझ्या व्यावसायिक उद्योग माध्यमातून असो, सामाजिक असो, धार्मिक असो, ही मला खूप आवड आहे आणि मला समाजसेवा करण्याची खूप आवड आहे. त्यामुळे मला आज आमदार घनश्याम थोरात साहेबांनी मला संधी दिलेली आहे. संधी सोनं करणार. त्या संधीमध्ये लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करणार. काय अडचणी आहेत आणि ह्याच्यानुसार आज उमेदवार मिळेल म्हणून असं नाही आहे. मी ह्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे असं जनतेला माहिती आहे, आज माझ्या वाटत लोकांना माहिती आहे का किशोर कदम वस्तू हा म्हणजे आजची जी आहे जे मध्ये आज कोरोना काळामध्ये आज संपर्क लोकांशी माझा एवढा होता. लोकांना नुसतं म्हणजे काय नुसतं किराणामध्ये पोच केलेलं नाही आहे. किराणामध्ये त्यांना भाजी, दूध, औषधं घरपोच केलेली आहेत. एवढं सहकार्य करणं जरूर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये असो, धार्मिक क्षेत्रामध्ये आज आमच्या ग्रामस्थांचं मंदिर आहे, आमच्या गावामध्ये मोठं मंदिर आहे. आज मुद्रेश्वर मंदिरमध्ये मी सदस्य आहे. आज छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी तिथे अग्रेसर असतो. गावामध्ये किती अडचणी असेल तरी त्याच्यात प्रथम बाजूला माझं असेल हे माझं. आणि एक समाजसेवा माझी एक इच्छा असते ती मी करतो. आणि त्याच्यामुळे मला लोकांचा एवढा पाठिंबा आहे. मी म्हणजे आज नुसतं नवसेवक मी फक्त आहे म्हणून लोकांनी अजून पण डिक्लेअर केलं आहे, किशोर तू निवडून आलेला आहेस, तुझा विजय नक्की पक्का आहे. हा लोकांना ही जनता मला विश्वास देते. मी देते बोलत नाही, त्यांनी जनता मला विश्वास देते का तुझं जे सहकार्य आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि माझा पहिल्यांदा मी इलेक्शनला निवडणुकीला उभी सामोरं जात आहे. जनतेचा मला खूप प्रतिसाद आहे. दादा, आपण बघतोय की अरुणाताई आता पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीला पराभूत झालेल्या. या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. पण मागच्या निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा आम्ही बघतोय की प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमदार महेंद्र तुर्वे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे विकास करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. परंतु आता मधल्या काही राजकीय सत्रांमध्ये प्रभाग क्रमांक 1चे जे आपले विरोधक आहेत किंवा जे जुने नगरसेवक वगैरे होते, त्यांनी तुमच्यावर एक आरोपांचं सत्र चालू केलेलं आहे. सगळा विकास आम्ही केला असं म्हणत कामाचे क्रेडिट घ्यायचे प्रयत्न चालू आहेत. पण सगळा विकास त्यांनी केला, तर तुम्ही 5 वर्ष काय केलं? आता तुम्हाला सांगतो की खोटं बोला पण रेटून बोला, ही मन त्यांना आता नक्कीच लागू होते. त्यांनी सांगितलं का 2009 साली आमचे बंधू गुरुनाथ पालकर हे वार्डचे नगरसेवक असताना आम्ही भरपूर विकास केला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2009 साली यांचे बंधू गुरुनाथ पालकर हे बुद्रुकचे नगरसेवक निवडून नक्की झाले. त्यावेळेस आमच्या ह्या वार्डच्या नगरसेविका होत्या अस्मिताताई मोरे. 2009 साली त्यांनी विकास त्यांच्या बुद्रुकचा करू शकले नाही, तर नाना का करतील? आणि जर का खरोखर त्यांनी 2009 साली जर का नाना मस्तचा विकास केला असता आणि जर का त्या बुद्रुकचा जरी विकास केला असता, आपल्या गावाचा मुद्रेगाव हे बी माझंच आहे, बुद्रुक हे गाव पण देखील माझंच आहे, खुर्द गाव हे देखील माझंच, इथे माझा जन्म झाला आहे. ह्या वार्डचा ह्या लोकांनी काय विकास केला हे मला चांगलं माहिती आहे.
जनता त्यांना यावेळेस नक्की 100% धडा शिकवल. आमचा विजय निश्चितच झालेला आहे, कारण की आम्ही गेले 5 वर्ष नाही 10 वर्ष पडून देखील काम केले. 2014 साली मी चांगल्या मताने जिंकून आलो. मी जिंकून आल्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेब त्यावेळेस आमदार नव्हते, पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि साहेबांच्या आशीर्वादाने मी भरघोस निधी आणून आज त्यावेळेस देखील 2014ला नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळेस देखील माझ्या स्वभावामुळं, माझ्या पत्नीच्या स्वभावामुळं मला इथे कामं भेटू शकली. आमदार साहेबांच्या आशीर्वादाने वेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी मला फंड उपलब्ध करून दिला. 2019 साली आमच्या पक्षातील बंडखोरीमुळे माझा निसत्ता पराभव झाला 80 मताने. त्यावेळेस मी पराभव होऊन देखील खचून न जाता त्यावेळेस आपले आमदार साहेब होते महेंद्रशेठ थोरवे, त्यांच्या माध्यमातून ह्या वार्डामध्ये कमीत कमी 4.5 ते 5 करोडची कामं केली. त्यामुळे ह्या वार्डामध्ये मी असेल, किशोर कदम असेल, आमचा संपर्क जनतेशी आमची नाळ जुळलेली आहे. त्यामुळं जनतेचा आम्हाला खूप पाठिंबा आहे साहेब. आणि आम्ही नुसते बोलत नाही, तर तुम्ही आमचा सर्वे करा. त्या सर्वेच्या माध्यमातून तुम्हाला सांगा, कोणाचा हॉस्पिटलचा विषय असेल, तुम्हाला सांगतो कोणाचा शिक्षणाचा विषय असेल, कोणाचं लग्न कार्याचा विषय असेल, आम्ही कुठलीच गोष्ट चुकवत नाही. आम्ही लोकांचं दुःख ते आम्ही आमचं दुःख स्वीकारतो. एक टायमाला आम्ही कधी सुखाला जायला कमी पडलो असेल, पण दुःखाला आम्ही नेहमीच हजर असतो. त्यामुळं लोकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. दादा, आम्ही बघतोय की विरोधकांकडून बॅनरबाजी सुरू झालेली होती. जशा निवडणुका जाहीर झाल्या, उमेदवारी जाहीर झाली, आम्ही ही विकास कामं केली म्हणत नानामासन नगरच्या कोपऱ्यांवर बॅनर लागलेले होते. मग तुम्ही म्हणताय मी 4.5 कोटीचा निधी आणला, ते म्हणतायत ही विकास कामं आम्ही केली. मग नक्की याच्यात गोड बंगाल काय? तुम्हाला तेच सांगतो साहेब, मी 2000 ह्यांचं म्हणणं तेच आहे. मी काय बोलतो तुम्हाला, खोटं बोला पण रेटून बोला, हे त्यांना आता लागू पडलं आहे. ह्यांनी कोणतीही विकास कामं केलेली नाही आहे. यांनी 5 लाख रुपयाचं काम यांनी केलं नाही. हे काय सांगतो आम्हाला मी विकास कामं केलीत? ह्यांची कामं त्यावेळेस 2014 साली मी केलेली आहेत. MMRDचा त्यावेळेस मला वाटतं 30 करोड रुपयाचा फंड आला होता त्यावेळेस नगरपालिकेमध्ये. त्यावेळेस माझी पत्नी त्यावेळेस नगरसेविका होती 2014 साली. त्याच्या माध्यमातून आपण ती कामं केलेली आहेत. यांनी कामच केलेली नाही आहेत. यांनी जर का कामं केली असती तर यांना 2014 साली पराभव पत्कर लागला नसता. 2014 साली यांचा पराभव झाला. दादा, गावातलं आपण एकंदरीत राजकारण बघतोय की तुमच्या समोर परिवर्तन विकास आघाडी एक जोमाने सज्ज आहे. एकीकडे घड्याळ असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल, तो सुद्धा ह्या शिवसेनेशी आता लढायला सज्ज झालेला आहे. एकंदरीत गावातलं चित्र काय आहे? तुम्हाला वाटतं का ते त्यांच्या काही अंतर्गत पुन्हा एकदा बंडखोरी होईल आणि त्या मतांचा फटका तुम्हाला बसेल? मुळात सांगतो तुम्हाला, यांची झालेली युती ही मतदारांना मान्य नाही. आणि मी तुम्हाला ठाम सांगतो, येथील मतदार वर्ग जो आहे, आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी चौकात बोलतोय, प्रदीप किशोर तुम्ही बिनधास्त निवडणुकीला सामील, तुमचा विजय निश्चित आहे. आम्ही आमच्या आयुष्यात कधी राष्ट्रवादीला मतदान केलं नाही, करणार नाही, कधीच आम्ही करणार नाही. आणि त्यांना त्या अशा वर्गानं करताय की बाबा आम्ही 100% जिंकून येणार. आता उबाडाची युती आणि राष्ट्रवादीची युती तुमचं ठीक आहे, आम्ही सांगू शकतो की बाबा पक्ष असतो की बाबा 2000 आता तुमची आमदारकी झाली, 2000 मागच्या 6 महिन्यापूर्वी आपली आमदारकी झाली. तिथे तुम्हाला सांगतो की तिथे पक्ष बघितला गेला लोकांनी आणि त्या दोन्ही पक्षांची मतं एकत्र केली तर त्यांना वाटतं आमचा विजय सहज झालेला आहे. पण लोकांचा ही युती लोकांना मान्य नाही साहेब. कधीच बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेने राष्ट्रवादीला कधी विरोध केलेला नाही, करणार नाही, हे आम्हाला जनता सांगते. तुम्ही निश्चिंत राहा, आमची मतं तुम्हालाच आहेत. आणि आम्ही केलेली कामं पण सांगतात ना, का आम्ही नुसते बोलत नाही, आम्ही लोकांच्या खांद्याला खांदा लावून कामं केलेली आहेत. त्याची पोचपावती लोक आम्हाला 100% मतदार आम्हाला देणार. अशी गावातली काय महत्त्वाची कामं आहेत जी मागच्या 5 वर्षात तुम्ही केली आणि त्याच्या जोरावर जनता तुम्हाला आता पुन्हा एकदा संधी देईल? साहेब बघा, कोरोना काळामध्ये आम्ही लोकांच्या घराघरात पोचलो. जी लोक ज्यांना कोरोना पॉझिटिव्ह होते त्यांना शक्य तेवढे आम्ही मदत नाही होतं, आमचं आद्य कर्तव्य होतं, ते आम्ही कर्तव्य पार पाडलं. त्यानंतर नदीकडे जाणारा आमचा जो गणपती घाट असेल तेथे आम्ही संरक्षित भिंत उचलली आमदार साहेबांच्या माध्यमातून.
त्यामुळे आमच्या गावाला पुराचा धोका होता. ते पुराचं पाणी आमच्या गावात येत नाही. सर्व नागरिक आम्हाला, मुद्रेकर आम्हाला आज आशीर्वाद देत आहेत. आम्ही केलेल्या कामाची पोचपावती. गणपती घाट असेल, तिथे शेड पूर्ण तुटलं होतं, ते आम्ही शेड पूर्ण नवीन केलं. त्याला तुम्हाला तो सर्वात मूळ प्रश्न आमच्या गुरुनगरमध्ये गुरुकुल सोसायटीकडे जाणारा गटर असतात साहेब. गेले 20 वर्ष ती लोक त्या गटरसाठी झगडत आहेत. त्या गटरचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. तुम्ही तिथूनचे जे काही नागरिक असेल, कधीतरी तुम्ही तिथे या. किती आम्हाला त्यांचे आशीर्वाद लागले. आम्ही केलेले कामाची पोचपावती. त्यानंतर मी 2014ला जेव्हा निवडून आलो तेव्हा DPTCतून पहिला फंड आला 70 लाख रुपये. जो आमचा विजय तवळे गणपती मंदिर इथून जो जाणारा रोड असेल तो ठाकरे सर्कलपर्यंत, आणि तिथे त्या रेखाताई ठाकरे यांच्या मागणीनुसार आम्ही तिथे एक ठाकरे चौक दिलं, बाळासाहेब ठाकरे चौक या समितीचं नामकरण केलं. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, गुरुनगरमधील सोमने यांच्याकडे असेल गटर असेल, किंवा आम्हाला कलवार यांच्या घरापासून सद्गुरू आपणकडे जाणारा रोड असेल, नानावसरचा मेन रोड असेल, ही सर्व विकास आम्ही केली. ही सर्व विकास. आता आमचा मेन प्रश्न आहे की आमच्या नानामस्तनगर, गुरुनगर, मुद्रे ह्या परिसराला पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यांच्यासाठी आम्ही आता आमचं बघतो विजय हिरोजान किंवा सद्गुरू अपार्टमेंट या ठिकाणच्या लोकांना तर खूपच भयंकर प्रश्न आहे की त्यांना आज 5 वर्ष झाले नगरसेवकांचे जे होते त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना तळमळी सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही तर पाण्याची व्यवस्था करा. त्यांची मागणी ह्या लोकांनी मागणीच केली नाही. त्यामुळे तिथूनचे मतदार प्रचंड नाराजीच्या ह्याच्यात आहेत. प्रश्न पहिला एकच आहे, मी निवडून आल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न एकच आहे की मला आपल्या नागरिकांसाठी नानामस्तर, गुरुनगर, मुद्रे ह्या परिसरातील लोकांची पाण्याची व्यवस्था मला पहिले करायची. मी आमदार साहेबांशी आमचं बोलणं झालं दोघांचं की साहेब आम्हाला आमच्या नानामस्तर असेल, मुद्रे, गुरुनगर या ठिकाणी आम्हाला एक स्वतंत्र टाकी पाण्याची पाहिजे. त्यामुळे कमी दाबाने येणारं जो पाणी आहे तो आम्हाला त्यांना स्पीडने पाणी भेटेल आणि मुबलक पाणी आमच्या नानावस्ताला भेटेल की बाबा दिवसातून आम्हाला 2 वेळा पाण्याची व्यवस्था का, 2 वेळा पाणी सोडा, अशी आम्ही आमदारांकडे मागणी मागली. आणि आमदार त्या मागणीला 100% आम्हाला त्यांनी समर्थन दिलं आहे की तुम्ही बाबा जिंकून या, जिंकून आल्यानंतर आपण 100% करू असं त्यांनी आम्हाला आणि पूर्ण नानावस्ताला त्यांनी आश्वासन दिले. एकंदरीत कर्जतमधलं राजकीय चित्र आपण बघतोय. अनेक महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्यासमोर परिवर्तन विकास आघाडी आहे. तुम्हाला असं का वाटतं की महायुतीच जिंकून येईल? आता बघा, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे. स्थानिक आमदार कोण आहे? आपले महेंद्रजी तोरवे, विकास पुरुष, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 3000 करोडचा 3100 करोडचा निधी आणला. खूप मोठा त्यांनी निधी आणला. त्याचबरोबर आम्ही आज भांडतोय, लोकांना सांगतोय का बाबा आपल्या आमदारांनी एवढा निधी आणला. आमदारांवर लोक 100% खुश आहेत, म्हणून आमदारांना भरभरून लोकांनी मतं दिली. त्याच्या जोरावर आम्ही लोकांकडं मतं मागणार आहोत. आणि आम्हाला माहीत आहे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी ही युती कुणालाच मान्य नाही. त्यामुळं सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांनी जो तयार केलेला जो सैनिक आहे तो सच्चा सैनिक कधीही घड्याळाचं बटन दाबणार नाही, हे तुम्हाला 100% मी खात्री देतो. लोक आम्हाला बोलतायत, सांगतायत, युती आम्हाला मान्य नाही आहे. त्यांनी ते वल्गन जरूर करत असतील का आमची दोन्ही पक्षांची मतं एकत्र केली, असं झालं तसं झालं. त्यावेळेस खूप काय वेगळं घडलं साहेब. आता ते आपल्याला बोलायचं नाही, पण आम्ही आमचं प्रामाणिक काम करणार. विरोधांचं काम करणार, आम्ही आमचं काम करणार. आमचा विजय निश्चित आहे. आमच्यावर गुलाल आधीच पडलेला आहे. लोक सांगतात, तुम्ही विचारा. दादा, आपण बघतोय की जशी 2019ला तुमच्याच प्रभागात बंडखोरी झाली आणि त्याच्यामुळे अंतर्गत काही राजकीय वातावरणामुळे तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला, तशी अंतर्गत बंडखोरी पुन्हा एकदा होऊ नये, कार्यकर्ते फुटू नये यासाठी तुम्ही आता काय काळजी घेताय? साहेब, त्यावेळेस बंडखोरी झाली, त्यावेळेस अपक्षाचे 2 उमेदवार होते आणि त्यामुळे त्या 2 उमेदवारांना तेव्हा 300 मतं झालं दोन्हीकडून. माझा निसट्ट पराभव झाला साहेब, 80 मतांनी माझा पराभव झाला. दुसरी गोष्ट, विरोधकांनी मुद्रे बुद्रुकची काही मतं इकडे आणली होती, जवळजवळ 150 मतं आणली होती. पण बंडखोरीचा आम्हाला कुठेच फटका बसणार नाही. आम्ही आमचं दोघंही प्रामाणिक काम करतोय. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक काम करत आहेत, रात्रंदिवस झोपत नाहीत कार्यकर्ते. त्यामुळे तुम्हाला सांगतो यांच्या बंडखोरीचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही. किशोर दादा, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. जनतेने जर तुम्हाला कौल दिला, तुम्ही नगरसेवक झालात, तर सगळ्यात आधी तुम्ही काय कराल?
पहिला पाणी प्रश्न सोडवणार. पहिला मुद्दा पाणी आणि हे आमदारांकडे आम्ही मागणी अगोदर पण केली, आता पूर्ण करणार. जसं आज प्रतिनिधी सांगितलं आहे, स्वतंत्र टाकी आम्ही पुन्हा बसून घेणार आमच्या वॉर्डमध्ये, जेणेकरून जे नानासामध्ये पाण्याची समस्या आहेत गावामध्ये, कमी दाबाचा पट्टा जो येतो, मेन पाणी आज जीवनाची गोष्ट म्हणजे मेन पहिले पाणी हवं असतं. पाणी नसेल तर काही पुढच्या सगळे अडकं असतात. त्याच्यामुळे समस्या पहिले पाण्याची, नंतर जे गटार रस्ता वगैरे हे लाईटची व्यवस्था आहे काय. आता जे पाहतो आम्ही फिरतो आणि मी ह्याच्यावर फिरतो आलो, साधे गटाराच्या वरती गवत आलेलं कोण काढू शकत नाही, फोन करू शकत नाही, लाईट नाही, लाईट बसवत नाही, काय कोणाला नगरसेवक जायला पाहिजे असं काय नसतं, पण ती माणसात कर्तृत्व असावे लागते. मनामध्ये जी इच्छा असते बाबा आपण कोण द्या, आपण नगरसेवकाचा अर्थ काय ते प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे. मी सेवक आहे जनतेचा, ह्या वार्डचा मी सेवक आहे, हे मला काम करणं जरुरी आहे. त्यामुळे जनते आता जेव्हा आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा लोक आम्हाला सांगायचे लाईट नाही आलं, पाणी नाही आलं, हे नाही ते आलं, आम्ही ताबडतोब फोन करायचं. तसं आहे तर पहिले जे नगरसेवक होते तेच आता पुन्हा माझ्या विरोधामध्ये आहेत. पण जनतेला माहिती आहे कोण काम करणार आहे कोण नाही, हे प्रामाणिक काम करणार कोण आहेत, हे आम्ही बसलेलो आहे आम्ही. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे आणि जनता आम्हाला नक्की साथ देणार हे आमचा विश्वास आहे. नक्कीच किशोर दादा, प्रदीप दादा, आज आपण या चर्चासत्रासाठी वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि 3 तारखेला आपल्या अंगाला पुन्हा एकदा विजयाचा गुलाल लागेल अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो. 100% आणि प्रचार आपला नक्कीच जोरदार चालू आहे, आम्हाला सगळ्यांना दिसतंय. अरुणाताईंना सुद्धा शुभेच्छा. किशोर दादा, नक्कीच विजयाचा गुलाल. एकच विनंती करतो जनतेला, आम्हाला पूर्ण पॅनलला भरघोस मता निवडून द्या आणि तुमच्या सेवेसाठी आम्ही इथे हजर आहोत. धन्यवाद. नक्कीच. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.